सूरज घोडविंदे आपणास विनंती आहे की आपण लेख पंचाच्या भूमिकेत लगेचच रवाना व्हा. कालच्या दिवसात आपली उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे आणि आजच्या दिवसात देखील आम्हाला तसं सहकार्य खूप गरजेचं आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला पाहायला मिळेल. वंजारपाडा विपक्ष मोहाची वाडी. नंतर करशील बोल ना तू. इथून मॅचला सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू आपण पाहतोय. यावेळेस पंच आमच्याकडे लक्ष केंद्रित करत असताना पाहायला मिळतील. वाईट चेंडू. यावेळेस एक धाव पाहायला मिळेल. अमोलच्या बॅटमधून येत असताना श्रीगणेशा होते मोहाचीवाडी टीमचा एका धाब्यानं. 3 षटकांचा सामना आहे. निर्णायक मॅच आहे. दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट मॅच पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती संकेत मागील मॅचचा हिरो. यावेळेस आदामसाठी हा चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू. भरपूर प्रयत्न आदामच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र पंच आमचं लक्ष वेधून घेतात. जमिनी समांतरात करत सांगतात. आणखी एक जास्तीची धाव खर्च करत असताना पाहायला मिळेल संकेत. अतिरिक्त 2 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. यावेळेस फुल टॉस चेंडू. यावरती प्रहार लॉंगॉनच्या डोक्यावरून पाहायला मिळाला. आदामच्या बॅट मधून दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा अर्जित करत असताना आदाम 6च्या मदतीनं धावफलकावरती 9 आकडा पाहायला मिळेल अर्जित होत असताना. तीन चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलक 9 या आकड्यावरती आहे. जास्तीच्या 2 धावा देखील पाहायला मिळतील. संकेत खर्च करत असताना पाहायला मिळाला. यावेळेस बहादूर आहे. चांगल्या टप्प्यावरती कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळतोय संकेतच्या माध्यमातून. अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू संकेत प्रत्येक मॅच मध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या मॅच मध्ये देखील यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आडामच्या बॅट मधून आपण पाहतो कार्पेट लेवलने पटका येतो आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होणार नाही. एकच धावेवरती समाधान म्हणत असताना पाहायला मिळतील. एका धाब्यानं धावफलक आपल्याला पाहायला मिळेल होताना पाहायला मिळेल. यावेळेस फटका आपण पाहतो अमोल चव्हाणच्या बॅट मधून आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली आहे. रिव्ह्यू नसणाऱ्या पंच तुमच्या डिसिजनने आम्हाला हा निर्णय पोहोचवा.
नो चेंडू पाहायला मिळते. फ्रीडची संधी असेल आदामसाठी. या बल्लेस खालवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. या षटकाची समाप्ती पाहायला मिळते. 12 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. मोच्यापुरी टीमचा उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. संकेतच्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाला 12. सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतात. अमोल आणि आदाम सलामीची जोडी मोहाच्या टीमची यावेळेस मैदानावरती 12 धाबसंख्या पहिल्या षटकांती धावपलका भरती जमेची बाजू पाहायला मिळेल मोहाचेवाडी टीमची. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत कुमार दुसऱ्या षटकासाठी. यावेळेस भरपूर समाचार घेत असताना पाहायला मिळतील. अमोल चव्हाण दर्जेदार फटका येतोय अमोलच्या बॅट मधून. रडार मध्ये होता चेंडू. सीमारेषा पलीकडे चेंडूला रवाना करत असताना या दुसऱ्या षटकाचं स्वागत करत असताना षटकारानं पाहायला मिळतील अमोल चव्हाण. 6 धावा 6 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतंय 18 या आकड्यावरती. मॅच बॉल मैदानाच्या दिशेने येतोय. कुमारचं स्वागत अमोलने षटकाराने केलंय. पुन्हा तयार होतील कुमार ऑन स्ट्राईक. अमोल षटकार मारल्यानंतर पुन्हा तयार. यावेळेस आपण पाहतोय खूप चांगला चेंडू. अगदी वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस फटका दर्जेदार आहे. संधी जेलची गब्बर त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळतील. अगदी जेवढा अमोलने सीमारेषा पर्यंत चेंडू पोहोचवला सहकार्य केलं ते गब्बरने. सीमारेषा पलीकडे जात असताना 6 धावा या 6 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. उच्चांक गाठताना पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती.
यावेळेस आता पुन्हा थोडस थांबवण्याचा प्रयत्न कुमारच्या माध्यमातून केला जातोय. दोन षटकार जरी आले असले तरी दोन निर्धाव चेंडू देखील त्यांनी हाताळलेत. धावफलक 24 या आकड्यावरती आहे. उर्वरित अजूनही या षटकातील दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा फटका दर्जेदार बाळाला मिळेल. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना बाळाला मिळेल. आणखी 6 धावा अर्जित करतात. भरपूर समाचार घेत असताना बाळाला मिळतील अमोल चव्हाण या षटकाचा 6 धावेनं धावफलक 30 या आकड्यावरती बाळाला मिळेल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला षटकार, दुसरा डॉट बॉल, तिसरा षटकार, चौथा डॉट बॉल आणि आता या 5व्या चेंडूवरती आला षटकार. आता शेवटचा चेंडू अशा प्रकारे समाप्त करतील धावफलक. जर का पाहिलं तर चांगला चेंडू, फटका देखील तितका चांगला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न एकदम कंप्लीट केली आहे. संधी आहे दुसऱ्या धावसंख्येसाठी आणि 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्याने या दुसऱ्या षटकाची समाप्ती पाहायला मिळते. 32 आकड्यावरती धावफलक. यावेळेस एक धाव निश्चितच येईल. एका धावेने धावफलक 33 आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस दर्जेदार फटका पाहायला मिळेल. अमोलच्या बॅट मधून येत असताना दुसऱ्या चेंडूचा भरपूर समाचार घेत असताना 6 धावा अर्जित करतायत. 6 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले 39 या आकड्यावरती. पंच या किती धावा? 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट आपण पाहतोय.
धावफलक जाऊन पोहोचले 43 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. उर्वरित पहिल्या डावातील आता शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते मोहाचवाडी टीमची. यावेळेस निश्चित पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. वाईट बॉल एक अतिरिक्त धाव खर्च करत असताना पाहायला मिळेल. गोलंदाज एक अतिरिक्त धावेने धावफलक 44 या आकड्यावरती. यावेळेस फटका अमोलच्या बॅट मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक करण. चेंडूची फील्ड आणि फेकी. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन कडे धावाबल लागेल. इथून माघारी देखील बरताबल लागेल. धावबादच्या स्वरूपात विकेट माघारी येते. साजिद माघारी येतील. 45 धावा धावफलकावरती आहेत. यस पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. पंच या चेंडूवरती किती धावा घेतल्या जातील? 2 धावा. यस मॅचला सुरुवात करा. यावेळेस अमोलच्या बॅट मधून भरपूर समाचार घेत असताना पाहायला मिळेल. 6 धावा अर्जित करताना पाहायला मिळतील. शेवट गोल करत असताना अमोलच्या बाण 6 धावेनं नक्कीच आपण पाहतोय मोहाचवाडी टीमचं अर्धशतक कंप्लीट होत असताना 52 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. विजयासाठी गरज असेल 18 चेंडूवरती. विजयासाठी वंजारपाडा टीमला 53 धावसंख्येची.